Six students are remaining to join. 30 students are there out of 71. So please join. Tell your friends to join fast. I have given the message. There will be strict action taken against those absent students. Okay, so we have taken the average value, whether you have completed average value. Yes or no? Yes, ma'am. So we have completed the average value. The next part is we are going to see, that is nothing but RMS or effective value. Okay, RMS or effective value. Now, what is this RMS or effective value? What is its definition? So root means square, which is the long form of RMS. Root means square or effective value. Average value हे complete cycle ला 0 आहे. त्यामुळे पॉवर कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेट करताना पॉवर जेव्हा आपण पूर्ण सायकलला घेतो त्यावेळेस ऍव्हरेज व्हॅल्यू कन्सिडर केली जात नाही. त्यामुळे आरएमएस किंवा इफेक्टिव्ह व्हॅल्यू कन्सिडर केली जाते. आरएमएस और इफेक्टिव्ह व्हॅल्यू म्हणजे नक्की काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. व्हॉट इज आरएमएस और इफेक्टिव्ह व्हॅल्यू? सो कन्सिडर ओनली दिस पार्ट. This formula you are not going to consider. We are going to derive this formula. So don't consider now this formula. So what is, consider these two diagram. Okay, what is RMS or effective value? RMS or effective value of an alternating quantity. कुठल्याही अल्टरनेटिंग क्वांटिटी आरएमएस किंवा इफेक्टिव्ह व्हॅल्यू म्हणजे काय आहे? इट इज दॅट स्टेडी करंट. स्टेडी करंट मीन्स व्हॉट? डीसी करंट. आय हॅव शोन हियर. दिस इज द डीसी करंट. आय कॅपिटल और यू कॅन से आय अँड खाली लिहिलंय सबस्क्रिप्ट मध्ये डीसी. सो इट इज दॅट व्हॅल्यू ऑफ डीसी करंट विच वेन फ्लोइंग थ्रू अ गिवन रेजिस्टन्स. जेव्हा डीसी करंट हा फ्लो होतो आहे थ्रू अ गिवन रेजिस्टन्स फॉर गिवन टाइम. टाइम कन्सिडर केलेला आहे, दॅट इज काय जो दिलेला आहे तो. फॉर अ गिवन टाइम produces the same amount of heat. Produces the same amount of heat when an AC current produced by an alternating current flowing through the same resistance for the same time. Then that value of DC current I capital, or you can say DC current I, it is nothing but it is called as the RMS or effective value. म्हणजे काय सांगते माहिती का? RMS or effective value म्हणजे काय? तो DC करंटचीच व्हॅल्यू आहे. ती काय आहे? ती स्टेडी करंट किंवा डीसी करंटचीच व्हॅल्यू आहे. ती डीसी करंटची व्हॅल्यू जेव्हा एका गिवन रेजिस्टन्स मधनं पास होती आहे फॉर अ गिवन टाइम. फॉर अ गिवन टाइम प्रोड्युसेस, इट विल प्रोड्यूस द सेम अमाउंट ऑफ हीट. सेम अमाउंट ऑफ हीट. जेवढी हीट जेव्हा अल्टरनेटिंग करंट, जेव्हा जेवढी हीट प्रोड्यूस करणार आहे, जेवढी हीट जेव्हा एक अल्टरनेटिंग करंट त्याच रेजिस्टन्स मधनं फ्लो होणार आहे for the same time. That time, that IDC value, that is the steady current or the DC current value, it is nothing but it is called as what? RMS or effective value. म्हणजे हीट प्रोड्यूस दोघांकडनंही सेम असतील. जेव्हा स्टेडी करंट पास करणार आहे एका गिवन रेजिस्टन्स मधनं सेम टाइम साठी आणि त्याच वेळेला एसी करंट त्याच रेजिस्टन्स मधनं पास केलेला आहे फॉर द सेम टाइम आणि दोघांची पण हीट प्रोड्यूस सेम असेल, त्यावेळेस जो हा तुमचा आयडीसी जो असेल दॅट इज डीसी करंट, त्या डीसी करंटला आपण काय म्हणतो आहे? आरएमएस और इफेक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ एन अल्टरनेटिंग क्वांटिटी. इट इज कॉल्ड एज द आरएमएस और इफेक्टिव्ह व्हॅल्यू. मग आयडीसी ची किंमत काय आहे ते आपल्याला डेरिव्हेशन मध्ये फाइंड आउट करायचे. व्हॉट इज आयडीसी for an alternating quantity, that we are going to derive it. So what is IDC? So there are two methods. Two methods to calculate the RMS value.
The first is the graphical method and the second is nothing but analytical method. जे मगाशी आपण बघितलं होतं ऍव्हरेज व्हॅल्यूला, ती झाली अनालिटिकल मेथड, म्हणजे एक स्ट्रिप कन्सिडर केलेली आहे आणि ती लिमिट्स पासून 0 to π आपण काय केलेली आहे, मूव्ह केलेली आहे आणि मग आपण लिमिट्स घेतलेले आहे, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन घेतलेलं आहे. त्याप्रमाणे ते अनालिटिकल मेथड झालेलं आहे. आता आपण जो बघणार आहोत आरएमएस व्हॅल्यूचा, देर आर टू मेथड टू फाइंड आउट द आरएमएस व्हॅल्यू. द फर्स्ट इज द ग्राफिकल मेथड and the second is the analytical method. Now graphical method, what you are going to do? For that you are going to consider the half cycle. You are going to consider the half cycle of an alternating current I. मी एक करंटची वेव्हफॉर्म घेतलेली आहे आणि फक्त हाफ सायकल कन्सिडर केलेली आहे 0 to π पासून समजा. And suppose this current I, it is flowing through the resistance capital R ohm for time t second. हा काय आहे, टी सेकंड साठी फ्लो होतो आहे. कुठल्या रेजिस्टन्स मधनं, कॅपिटल आर रेजिस्टन्स मधनं. नाउ दिस टाइम आय एम गोइंग टू डिवाइड, दिस टाइम टी सेकंड आय एम गोइंग टू डिवाइड इन एन इक्वल पार्ट्स. म्हणजे मी त्याचे इक्वल पार्ट्स केलेले आहेत. हा टाइम जो आहे त्याचे मी इक्वल पार्ट्स केलेले आहेत. 1 2 3 4 5 असे किती पार्ट्स केलेले आहेत, एन पार्ट्स केलेले आहेत. ओके. अँड फॉर इच ड्युरेशन, आणि प्रत्येक ड्युरेशन साठी जो मी पहिला पार्ट केलेला आहे त्याला समजा मी एक मिड ऑर्डिनेट घेतलेला, त्याचा एक काय घेतलेला आहे. सो इच ड्युरेशन, जाऊ दे ते नंतर सांगते. पहिलं जे टाइम आहे ते मी इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड केलेलं आहे, एन इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड केलेलं आहे. आणि नंतर मग त्याचं प्रत्येकाचं ड्युरेशन किती झालेलं आहे. जर मी टी सेकंद जो काय आहे तो मी काय केलेला आहे, एन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे. मग प्रत्येकाचं ड्युरेशन किती झालेलं आहे. इट विल बी व्हॉट, टी बाय एन. टी आपण एन इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करतो आहे, तर प्रत्येकाचं ड्युरेशन काय झालेलं आहे. फॉर इच ड्युरेशन विल बी व्हॉट, टी बाय एन सेकंड. इच ड्युरेशन विल बी टी बाय एन सेकंड. आता त्या प्रत्येक जे काय स्लॉट केलेले आहे त्या प्रत्येक स्लॉट मध्ये मी एक मिड ऑर्डिनेट घेतलेला आहे. पहिल्याचा मिड ऑर्डिनेट आहे I1, दुसऱ्याचा मिड ऑर्डिनेट आहे I2, तिसऱ्याचा मिड ऑर्डिनेट आहे I3. तसाच जो शेवटचा N आहे त्याचा मिड ऑर्डिनेट आहे IN. ओके. नाउ ऑल दिस मिड ऑर्डिनेट्स, जसा हा करंट पास केलेला आहे रेजिस्टन्स R मधनं फॉर टाइम t सेकंड, तसं प्रत्येक मिड ऑर्डिनेट I1, I2, I3 and IN will pass through what, the given resistance R for how many second, that is t by n second. Okay, t by n second पर्यंत पास करणार आहे. Then the heating produce, heating effect, जेव्हा हा करंट ह्या रेजिस्टन्स मधनं जाणार आहे t by n सेकंड साठी, I1 जेव्हा जाणार आहे, I2 जेव्हा जाणार आहे, I3 जेव्हा जाणार आहे, IN जाणार आहे, फॉर t by n सेकंड त्या रेजिस्टन्स मधनं जाणार आहे, त्यावेळेस हीट प्रोड्यूस होणार आहे. अँड दॅट हीटिंग फॉर्म्युला, इट इज नथिंग बट, दॅट हीट जनरल फॉर्म्युला इज नथिंग बट I स्क्वेअर R इंटू टी. I स्क्वेअर R इंटू टी. जर माझा करंट I1 असेल आणि माझा रेजिस्टन्स R असेल आणि माझं ड्युरेशन, फॉर इच ड्युरेशन आय हॅव कन्सिडर t by n. सो माय फर्स्ट heat produced element will be I1 square R T1 by T by n. Second, I2 square R T by n. Similarly, the last IN square R T by n will be there. Okay. So now हे जे सगळे मिड ऑर्डिनेट आहेत हे कशाचे आहेत. The current that is nothing but alternating current I. So the total heat produced by this alternating current I, it is nothing but addition of all this. हे जे I1, I2, I3, IN हे मिड ऑर्डिनेट कशाचे आहेत, I अल्टरनेटिंग करंट I चे आहेत. जर तुम्ही हे ऍडिशन केले तर तुम्हाला काय मिळणार आहे, टोटल हीट प्रोड्यूस बाय द अल्टरनेटिंग करंट I. So that heat I will denote by what, H. So H is equal to I1 square R T by N, I2 square R T by N and IN square R T by N. आता मी काय करते आहे, R सगळीकडे कॉमन आहे आणि T पण सगळीकडे कॉमन आहे. I am going to take R and T common. So you will get I1 square plus I2 square plus IN square divided by N. Okay. So that will be the heat produced by equivalent circuit current. So this is the heat produced by the mid ordinate. Let this equation be what, 1. आता काय आहे, अल्टरनेटिंग करंट जर आपल्याला हीट प्रोड्यूस मिळालेली आहे ती आहे तुमची I1 स्क्वेअर प्लस I2 स्क्वेअर प्लस IN स्क्वेअर डिवायडेड बाय N R इंटू टी. आता
सेम अल्टरनेटिंग करंट झालेली आहे. आता अल्टरनेटिंग करंट तुमचं झालेलं आहे. आता काय आपल्याला करायचंय, हे तुम्हाला मिळालेलं आहे हीट प्रोड्यूस जेव्हा अल्टरनेटिंग करंट पास केलेले आहे. आता आयडीसी करंट जेव्हा पास होतो आहे या रेझिस्टन्स मधनं फॉर अ गिवन टाइम टी, त्यावेळेस हीट प्रोड्यूस काय असणार आहे. मग त्यावेळेस तुमची हीट प्रोड्यूस काय असणार आहे, हीट प्रोड्यूस बाय इक्विव्हॅलेंट डायरेक्ट करंट दॅट इज नथिंग बट आय, कॅपिटल आय इज गिवन बाय दॅट इज एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर इंटू टी. हा आय जो आहे कॅपिटल घेतलेला आहे तो डीसी करंट आहे, लक्षात घ्या. सो आय स्क्वेअर आर इंटू टी विल बी द हीट प्रोड्यूस बाय द डीसी करंट. नाउ सिन्स बोथ द हीट प्रोड्यूस आर सेम, we are going to equate it. Okay, so equating first and two part, what you will get. So if you equate first and, so this is the DC current right hand side. So I square RT, I1 square plus I2 square plus IN square divided by N RT. मग RT cancel होणार आहे. So I square is equal to I1 square plus I2 square plus IN square divided by N. So I it is equal to, if you remove this square it will be here square root. So I1 square plus I2 square plus IN square divided by N. म्हणजे इथं आपण काय घेतो लक्षात घ्या, हे काय आहे I1 प्लस I2 प्लस I3 प्लस IN स्क्वेअर आपण ऍडिशन करतो आहे डिवायडेड बाय N करतो आहे. म्हणजे आपण ऍडिशन केलेलं आहे डिवायडेड बाय सब्जेक्टचे ना, डिवायडेड बाय सब्जेक्ट करतोय 5. म्हणजे आपण मीन आणि ऍव्हरेज व्हॅल्यूज काढतोय. खरं कशाची मीन आणि ऍव्हरेज व्हॅल्यू काढतोय, आय स्क्वेअरची मीन करतो, आय स्क्वेअरची करतोय आपण. ओके, हे आपण I1 प्लस I2 प्लस IN स्क्वेअर IN डिवायडेड बाय N करतो आहे. म्हणजे आपण ऍडिशन भागिले काय आहे तो डिवाइड बाय N फॅक्टर करतो आहे. म्हणजे हे ऍव्हरेजच झाले आणि ऍव्हरेजला दुसरं नाव काय आहे, मीन. सो आय हॅव रिटन मीन ऑफ व्हॅल्यू. कशाची मीन घेतोय आपण, आय स्क्वेअर ची मीन घेते, नुसती आय ची घेत नाही. प्रत्येक टर्म मध्ये बघा आय स्क्वेअर आय स्क्वेअर आय स्क्वेअर आहे. त्यामुळे मीन ऑफ व्हॅल्यू ऑफ व्हॉट, आय स्क्वेअर. मीन ऑफ व्हॅल्यू ऑफ व्हॉट, दॅट इज आय स्क्वेअर. मग त्यालाच दुसरं काय आहे आपण म्हणू शकतो, दॅट इज पहिलं आपण काय घेतले, हे रूट घेतले. त्यामुळे रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू म्हणू शकतो आपण त्याला. काय आहे ते, रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. अँड दॅट रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू इट इज नथिंग बट इट इज टर्म एज व्हॉट, कॅपिटल आय आणि त्याला सबस्क्रिप्ट मध्ये काय RMS. रूट म्हणजेच काय आर येते, मीन म्हणजेच काय M येते आणि स्क्वेअर म्हणजेच काय S येते. त्यामुळे त्याला आपण हा जो आय मिळालेला आहे ती कशाची व्हॅल्यू झालेली आहे, दॅट इज नथिंग बट IRMS. म्हणजे IRMS ची व्हॅल्यू काय झालेली आहे, आपण काय लिहिले, लाईट कधीपासून गेलेली आहे, I1 स्क्वेअर प्लस I2 स्क्वेअर प्लस आज गेलो होतो गाडी काय पळतच नव्हती हो, पेट्रोल पण जास्त खायला लागलेली, इंजिन जाम व्हायला लागले म्हणला रितेश चव्हाण. ओके, सो दिस इज द मीन व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर. आणि हेच आपण आता वर्ड्स मध्ये कसं लिहिणार आहे, आपण रूट घेतोय. त्यामुळे रूट मीन आणि स्क्वेअर व्हॅल्यू. ओके, कशाची स्क्वेअर, आयची, द स्क्वेअर व्हॅल्यू. म्हणून त्याला आपण टर्म काय केलेले आहे, IRMS. मग RMS ची व्हॅल्यू काय येते आहे, हे जर दोन कन्सिडर नाही केले तर IRMS म्हणजे काय आहे, स्क्वेअर रूट ऑफ I1 स्क्वेअर प्लस I2 स्क्वेअर प्लस IN स्क्वेअर डिवायडेड बाय N. सो दिस इज द IRMS फॉर्म्युला बाय ग्राफिकल मेथड. That is IRMS म्हणजेच काय, स्क्वेअर रूट ऑफ I1 स्क्वेअर प्लस I2 स्क्वेअर प्लस IN स्क्वेअर डिवायडेड बाय N. This is for the current value. Similarly for the alternating voltage we can write VRMS म्हणजेच काय करतोय आपण, V1 स्क्वेअर प्लस V2 स्क्वेअर प्लस VN स्क्वेअर डिवायडेड बाय N. आलं का लक्षात? This is the graphical method. Once again I will tell you what is graphical method. हे लक्षात घ्या, RMS और इफेक्टिव्ह व्हॅल्यू म्हणजे नक्की काय आहे पहिले पुन्हा सांगते. Don't consider this formula and this formula. Consider this figure only, first figure. RMS or effective value म्हणजेच काय आहे, it is that alternating current. RMS or effective value of an alternating quantity म्हणजेच काय, it is that value of DC current. That value of DC or steady current which when passing through a given resistance for given time t seconds समजा असेल, for a given time t produces the same amount of heat as produced by the alternating current I when passing through the same resistance for the same time. Then that value of I DC is nothing but it is called as the RMS or effective value. मग आपल्याला ते फाइंड आउट करायचंय.
कॅपिटल आय किंवा आयडीसी ची व्हॅल्यू काय येते आहे. त्यासाठी मी काय कन्सिडर केलेलं आहे, हाफ सायकल कन्सिडर केला आहे अल्टरनेटिंग करंटचा. सपोज दिस अल्टरनेटिंग करंट पासेस थ्रू व्हॉट अ गिवन रेजिस्टन्स आर फॉर टाइम टी सेकंड, आणि हा टाइम मी काय केलेला आहे, डिवाइड केलेला आहे एन इक्वल पार्ट मध्ये. तो फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट, थर्ड पार्ट अँटिल एन पार्ट. आणि प्रत्येक पार्टचं मग ड्युरेशन काय असणार आहे, टी सेकंड तुम्ही एन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केले तर प्रत्येकाचं ड्युरेशन टी बाय एन सेकंड येते. मग त्या प्रत्येक स्लॉट मध्ये मी मिड ऑर्डिनेट घेतला आहे, I1 आहे, सेकंड मध्ये I2 आहे, थर्ड मध्ये I3 आहे, तसंच लास्ट एन मध्ये काय आहे, IN आहे. मग हे सगळे मिड ऑर्डिनेट्स जे तो अल्टरनेटिंग करंटचाच भाग आहे त्या त्या इन्स्टंटला. मग I1 जेव्हा सेम रेजिस्टन्स मधनं आर मधनं जाणार आहे फॉर टी बाय एन सेकंड, त्यावेळेस हीट प्रोड्यूस होणार आहे. I2 जेव्हा जाईल त्यावेळेस हीट प्रोड्यूस होणार, I3 जेव्हा जाईल तेव्हा हीट प्रोड्यूस होणार आहे. मग ती हीट प्रोड्यूस काय झालेली आहे, I1 स्क्वेअर आर डिवायडेड बाय टी बाय एन. आपला जनरल फॉर्म्युला हीटचा काय असतो, जर तुम्हाला करंट माहिती आहे, रेजिस्टन्स माहिती आहे आणि टाइम माहिती आहे तर I स्क्वेअर आर टी. इथं I1 करंट आहे त्यामुळे I1 स्क्वेअर येणार आहे, आर आणि टी बाय एन टाइम आहे, सो टी बाय एन येणार आहे. सिमिलरली I2 मिळेल आणि IN मिळेल. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे सगळे आहेत हे कोऑर्डिनेट आहेत अल्टरनेटिंग करंटचे. त्यामुळे टोटल हीट प्रोड्यूस बाय द अल्टरनेटिंग करंट I will be nothing but addition of all this, and that heat is nothing but capital H. So I have taken RT common, so you will get I1 square plus I2 square IN square divided by N. Now you are going to find the heat produced. हे अल्टरनेटिंग करंटचे झाले. आता आपल्याला डीसी करंटनी जेव्हा सेम रेजिस्टन्स मधनं जाईल फॉर द गिवन टाइम टी सेकंड, व्हॉट विल बी द हीट प्रोड्यूस, so that will be H is equal to capital I represent the DC current, so I square R into T. Equate these two because the heat produced are same. So if you equate, left hand side is same, right hand side you are going to equate, so you will get this value, that is I square RT is equal to I1 square plus I2 square plus IN square divided by N into RT. RT and RT cancel होणार आहे त्यामुळे I square is equal to I1 square plus I2 square plus IN square divided by N. So this is nothing but I, take the I formula, that is I1 square plus I2 square plus IN square divided by N. आता I म्हणजेच काय आहे, स्क्वेअर रूट ऑफ, हे आपण जे केलेलं आहे हे ऍडिशन करतोय डिवायडेड बाय एन करतोय, म्हणजेच आपण ऍव्हरेज घेतोय किंवा मीन घेतोय कशाची, I स्क्वेअरची. त्यामुळे मी लिहिलंय मीन ऑफ व्हॉट व्हॅल्यू, I स्क्वेअर व्हॅल्यू. मग त्याचाच आपण नुसतं वाक्यामध्ये कसं लिहिणार आहे, सेंटेन्स मध्ये कसं करणार आहे, रूट नंतर मीन घेतो आणि कशाची, स्क्वेअर व्हॅल्यू, रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू, आणि त्याला शॉर्ट फॉर्म काय घेतलेले, कॅपिटल I RMS. मग RMS ची किंमत काय झालेली आहे हेच आपण लिहिलेलं आहे वर्ड्स मध्ये. त्याचा फॉर्म्युला काय आलाय, डायरेक्टली I RMS इज नथिंग बट स्क्वेअर रूट ऑफ I1 स्क्वेअर प्लस I2 स्क्वेअर प्लस IN स्क्वेअर डिवायडेड बाय N. हा झाला फॉर्म्युला I RMS फॉर करंट. सिमिलरली फॉर व्होल्टेज इट विल बी V RMS is equal to square root of V1 square plus V2 square plus VN square divided by N. लक्षात आलेलं आहे काय सगळ्यांच्या? Yes, ma'am. आता हे झालं तुमचं काय आहे, RMS व्हॅल्यू और इफेक्टिव्ह व्हॅल्यू. विच मेथड, ग्राफिकल मेथड. नाउ वी विल गो फॉर द एनालिटिकल मेथड. आता एनालिटिकल मेथड मी अगोदरच सांगितले, एनालिटिकल मेथडला आपण काय एलिमेंटरी स्टेप कन्सिडर करणार आहे. खरं RMS व्हॅल्यू जेव्हा आपण कन्सिडर करतो मग तेव्हा साधा अल्टरनेटिंग करंट कन्सिडर करायचा नाही. RMS म्हणजे काय, रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू घ्यायची आपल्याला, स्क्वेअर ऑफ द करंट घ्यायचा आहे. मग अल्टरनेटिंग करंट एनालिटिकल मेथड मध्ये अल्टरनेटिंग करंट ही दाखवली बघा, पहिली जी साइन वेव्ह आहे ही अल्टरनेटिंग करंट आहे, दॅट इज नथिंग बट I व्हॅल्यू. आणि ही जी ह्याच्या दुप्पट तुम्ही काढायची आहे, I स्क्वेअर पाहिजे मला. मग हे जे सगळे I चे व्हॅल्यूज आहेत ते दुप्पट होणार आहेत, पॉझिटिव्ह व्हॅल्यूज. मग हा झाला तुमचा I स्क्वेअर ची वेव्ह फॉर्म. आणि निगेटिव्ह व्हॅल्यूज, जर निगेटिव्ह 2, 3, 6 असे जर व्हॅल्यू असतील तर त्याचे निगेटिव्ह -2 चं निगेटिव्ह स्क्वेअर काय येतं, -2 चं स्क्वेअर 4 येतं, -3 चं स्क्वेअर 6 येतं, -9 चं स्क्वेअर दॅट इज व्हॉट इज दॅट, 9 9 81. मग असं जर तुम्ही स्क्वेअर केलं प्रत्येक व्हॅल्यूचं, जे काय निगेटिव्ह व्हॅल्यूज येतात त्याचे सगळे व्हॅल्यू पॉझिटिव्ह येतात.
आणि पॉझिटिव्ह म्हणजे ज्या काय तुमच्या त्याचं काय येणार आहे, निगेटिव्ह ज्या काय असतील ते तुमच्या डबल पॉझिटिव्ह येणार आहेत सगळ्या व्हॅल्यू. त्यामुळे आय स्क्वेअरची वेव्हफॉर्म कशी आहे, पॉझिटिव्ह हाफ सायकलला स्क्वेअर असणार आहे, कारण निगेटिव्ह हाफ सायकलला पण त्या व्हॅल्यूज काय असणार आहे, स्क्वेअरच असणार आहे. पॉझिटिव्ह यू विल गेट. सो दिस इज द आय स्क्वेअर वेव्हफॉर्म आय हॅव ड्रॉन. आय स्क्वेअर वेव्हफॉर्म का घेतोय, कारण की RMS व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. रूट मीन्स स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ करंटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. त्यामुळे इथं आय स्क्वेअर वेव्हफॉर्म घेतोय आपण, लक्षात घ्या. नुसती आय वेव्हफॉर्म घेत नाही, ऍव्हरेजला आय वेव्हफॉर्म घ्यायची आणि RMS ला आय स्क्वेअर वेव्हफॉर्म घ्यायची. आय स्क्वेअर लक्षात आलं ना, वेव्हफॉर्म कशी आली ती, आलं का लक्षात? मॅम एकदा रिपीट करा. हे बघा, ही तुमची आयची वेव्हफॉर्म आहे. कुठली? ही जी पहिली साइन वेव्ह दाखवली ना छोटी, 0 to pi and pi to 2 pi. This is nothing but the I waveform. But you want now I square waveform. Why I square waveform? Because you are going to calculate the RMS value. Root means square value. Square value जेव्हा कन्सिडर करतो तेव्हा तुम्ही I ची व्हॅल्यू I वेव्हफॉर्म घ्यायचा नाही, स्क्वेअर I स्क्वेअर वेव्हफॉर्म घ्यायचा. मग I स्क्वेअर वेव्हफॉर्म जेव्हा आपण घेतो, मग आता इथं I ची जी काय व्हॅल्यूज असेल, पहिले समजा ही आयची व्हॅल्यू जी मी वेव्हफॉर्म केली आहे, कन्सिडर केलेली आहे, मग आता तिची इन्स्टंटेनियस व्हॅल्यू मी सांगते. समजा या पॉइंटला माझं 2 एम्पियर येते, मॅक्झिमम व्हॅल्यू माझी 4 एम्पियर येते, पुन्हा माझी व्हॅल्यू 2 एम्पियर येते, नंतर 0 होते. नंतर निगेटिव्हला पण -2 ला जाते, -4 ला जाते, नंतर -2 येते आणि पुन्हा 0 येते. मग 2 चा स्क्वेअर काय येतं, 4. सो इट इज गोइंग टू गो अप. नंतर 4 चा स्क्वेअर काय येतं, 4 4 जा 16, सो इट विल गो हिअर. अगेन 2 चा स्क्वेअर काय येते, 4, म्हणजे इट विल बी हिअर. अँड अगेन 0 चा स्क्वेअर काय येते, 0. म्हणजे तुमचा आय स्क्वेअर वेव्हफॉर्म काय आली, ही वेव्हफॉर्म आली आय स्क्वेअर. तसंच आता -2 आहे, -2 चं स्क्वेअर केलं तर काय येणार आहे व्हॅल्यू, 4 येणार आहे. 4 पॉझिटिव्ह 4 येणार आहे. पॉझिटिव्ह 4 कुठे आपलं इथं, ओके. 4 व्हॅल्यू कुठे, 4 एम्पियर इथे आहे, सो 4 विल बी हिअर. नंतर इथं काय घेतलेले, -4 घेतलेले मॅक्झिमम व्हॅल्यू. -4 चं स्क्वेअर किती आलेलं आहे, 16. पॉझिटिव्ह 16 आहे. पॉझिटिव्ह 16 म्हणजे इथं जे 16 आले ते 16 इथे येणार आहे. नंतर पुन्हा -2 घेतलं, -2 चं काय येणार आहे, 4च येणार आहे. त्यामुळे इथं कुठेतरी 4 येणार आहे. मग हे पॉईंट जॉईन केलं तर तुमची जी आय स्क्वेअरची जी पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे, तीच तुमची आय स्क्वेअरची नेक्स्ट हाफ सायकल होती. कारण की निगेटिव्ह व्हॅल्यूज दे आर कन्वर्टेड इनटू ऑल पॉझिटिव्ह व्हॅल्यू बाय आय स्क्वेअर. सो दिस वेव्हफॉर्म विल बी युअर आय स्क्वेअर वेव्हफॉर्म. आलं का लक्षात? येस मॅम. सो दिस विल बी युअर आय स्क्वेअर वेव्हफॉर्म. आता या आय स्क्वेअर वेव्हफॉर्म मध्ये काय करायचं, आपल्याला एलिमेंटरी स्ट्रिप घ्यायची आहे. हे एलिमेंटरी स्ट्रिप घेतली आहे मी, त्याचा मिड ऑर्डिनेट म्हणजे त्याची लेंथ घेतली आहे आय स्क्वेअर आणि त्याची थिकनेस घेतली आहे डी थिटा. मग त्याचा एरिया काय येणार आहे, जसं आपण ऍव्हरेज व्हॅल्यूला कॅल्क्युलेट केलेलं आहे, आय इंटू डी थिटा. आता इथं आय स्क्वेअर आहे, आय स्क्वेअर इंटू डी थिटा येणार आहे. सो यू आर गोइंग टू कॅल्क्युलेट द एरिया ऑफ द स्ट्रिप. So the equation of an alternating current varying sinusoidally small current alternating current I चं घेतलेलं आहे Im sin of theta, पहिले इक्वेशन घेतले. आता काय आपण एलिमेंटरी स्ट्रिप घेतली आहे ऑफ थिकनेस जी थिटा इन द फर्स्ट हाफ सायकल ऑफ स्क्वेअर करंट वेव्ह. म्हणजे ही मी तुम्हाला सांगितलेली आहे की आता मी एलिमेंटरी स्ट्रिप घेतलेली आहे. खरं ती एलिमेंटरी स्ट्रिप कुठे घेतलेली आहे, या आय स्क्वेअर वेव्हफॉर्म वरती घेतलेली आहे. आणि पहिले जे इक्वेशन आहे या अल्टरनेटिंग करंटचं आहे. करंट आय वेव्हफॉर्म दिलेला आहे, त्याचं इक्वेशन काय, आय इज इक्वल टू Im साइन ऑफ थिटा. आणि नंतर एक एलिमेंटरी स्ट्रिप घेतलेली आहे आय स्क्वेअर ऑफ थिकनेस जी थिटा आणि त्याचा एरिया फाइंड आउट केलेला आहे. मग त्याचा एरिया काय येतो ते आपण बघूया. एरिया ऑफ द स्ट्रिप इट इज नथिंग बट आय स्क्वेअर इंटू डी थिटा. आता आपल्याला एरिया ऑफ हाफ सायकल पाहिजे ऑफ आय स्क्वेअर वेव्हफॉर्म. हाफ सायकल कुठनं स्टार्ट होती आहे, 0 पासून स्टार्ट होतीये आणि एंड कुठं होतीये, पाय पासून. मग हा एलिमेंटरी स्ट्रिप इंटिग्रेट करायचा फ्रॉम लिमिट्स 0 to pi. So you will get this all area of I square. So you are going to integrate from 0 to pi and what will be in the integration, I square into d theta. That elementary strip will be there. त्याचा एरिया असणार आहे. मग जर तुम्ही इंटिग्रेट केलं, आता इंटिग्रेट करताना आय ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, आय इज अल्टरनेटिंग क्वांटिटी. सो आय ची व्हॅल्यू काय येते, Im sin of theta. So put that value. So it will be Im square sin square थीटा डी थीटा. आता Im स्क्वेअर बाहेर घ्यायचा आहे. साइन स्क्वेअर थीटाचा फॉर्म्युला काय आहे,
1 मायनस ऑफ कॉस टू थिटा डिवायडेड बाय 2 येते. त्याला काही इंटिग्रेशन नाहीये, त्यामुळे फॉर्म्युला पुटअप करायचा. 1 मायनस कॉस टू थिटा डिवायडेड बाय 2. 2 बाहेर घ्या. नंतर 1चं इंटिग्रेशन घ्यायचं आहे विथ रिस्पेक्ट टू 0 टू पाय, आणि नंतर मायनस कॉस टू थिटाचं इंटिग्रेशन घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू 0 टू पाय. सो थिटाचं इंटिग्रेशन घेतल्यानंतर 1चं काय येते, थिटा येते इंटिग्रेशन, आणि लिमिट्स पुट करा. पाय मायनस ऑफ 0 मायनस आय एम स्क्वेअर इथे मल्टिप्लाय केले. सो आय एम स्क्वेअर आत घेतलेलं आहे, आय एम स्क्वेअर डिवायडेड बाय 2, आणि हे काय आहे, कॉस टू थिटाचं काय येते इंटिग्रेशन साइन टू थिटा डिवायडेड बाय 2. and now you are going to put the limits. Sin 2 pi 0 येते, and sin of 0 also it will be 0. So this will be 0 minus 0. मग हा पूर्ण फॅक्टर तुमचा 0 झालेला आहे. हे जे इंटिग्रेशन घेतलेलं आहे हे पूर्ण 0 झालेलं आहे. हे राहतं फक्त इथं थीटा. थीटा म्हणजेच काय, पाय मायनस ऑफ 0. सो यू विल गेट ओनली पाय. सो व्हॉट इज दॅट व्हॅल्यू, आय एम स्क्वेअर इंटू पाय डिवायडेड बाय 2. So that will be area of half cycle. So we have calculated the half cycle, and what is the RMS value we have seen by graphical method. What is its formula? IRMS is nothing but it is addition of all the elements. Addition जेव्हा आपण घेतोय तो आपण काय कॅल्क्युलेट करतोय, एरिया कॅल्क्युलेट करतोय. सो एरिया ऑफ हाफ सायकल ऑफ विच वेव्हफॉर्म, I square, and divided by what, we have divided by n. n म्हणजेच काय, बेस लेंथ ऑफ हाफ सायकल. हा नक्की फक्त बघा, नीट जरा लक्षात येणार नाही तर. IRMS ची व्हॅल्यू आपण काय कॅल्क्युलेट केली होती ग्राफिकल मेथडनी, I1 स्क्वेअर प्लस I2 स्क्वेअर प्लस I3 स्क्वेअर प्लस IN स्क्वेअर. म्हणजे आपण ऍडिशन करतोय सगळ्याची, जे मिड ऑर्डिनेट आहे. म्हणजेच काय, आपण एरिया घेतोय. ऍडिशन घेतोय म्हणजे आपण बघितलेलं आहे ऍव्हरेज व्हॅल्यू मध्ये. ऍडिशन घेतोय म्हणजे आपण एरिया कॅल्क्युलेट करतोय त्या पूर्ण हाफ सायकलचा, आणि आपण तो एरिया कॅल्क्युलेट केलेला आहे. सो एरिया ऑफ द हाफ सायकल ऑफ विच वेव्हफॉर्म, I स्क्वेअर वेव्हफॉर्म वी हॅव डन, डिवायडेड बाय, आपण डिवायडेड बाय n केलेला आहे तिथं IRMS ची व्हॅल्यू. n म्हणजेच काय आहे, बेस लेंथ आहे त्या हाफ सायकलची, आणि आपला बेस लेंथ ऑफ दॅट हाफ सायकल आहे. मग कारण की आपण हाफ सायकल कन्सिडर केलेला आहे इथं, आणि हाफ सायकल साठी आपण हा पूर्ण एरिया कॅल्क्युलेट केलेला आहे. तो म्हणजेच तुमचे ऍडिशन करताय तुम्ही प्रत्येक टर्मची I स्क्वेअर मधले, आणि नंतर डिवायडेड बाय बेस करताय. म्हणजे डिवायडेड बाय, तिथं काय IRMS आपल्याला डिवायडेड बाय n आलेलं आहे, तर आपण डिवायडेड बाय बेस लेंथ करतोय. मग ती व्हॅल्यू आपण पुटअप करूया आता. एरिया आपण कॅल्क्युलेट केलाय, एरिया ऑफ हाफ सायकल हा तुमचा एरिया आलेला आहे, आणि डिवायडेड बाय बेस लेंथ ऑफ हाफ सायकल. बेस लेंथ किती आहे हाफ सायकलची, पायच आहे, 0 टू पाय. सो पुट दॅट व्हॅल्यू. सो यू विल गेट IRMS इज नथिंग बट स्क्वेअर रूट ऑफ, आपला व्हॅल्यू काय आली आहे एरिया ऑफ दॅट हाफ सायकलची, I स्क्वेअर फॉर्म IM स्क्वेअर डिवाइड इंटू पाय डिवायडेड बाय 2 आलेली आहे, इंटू 1 डिवायडेड बाय व्हॉट, पाय येणार आहे. बेस लेंथ काय आलेली आहे, पाय येणार आहे. बेस लेंथ विल बी पाय. सो दिस पाय अँड दिस पाय, एरिया मध्ये पाय आहे आणि बेस लेंथ मध्ये पण पाय आहे, ते पाय पाय कॅन्सल होईल. सो व्हॉट यू विल गेट, IM स्क्वेअर डिवायडेड बाय 2 येणार आहे. ओके, सो लास्टली स्क्वेअर रूट आणि हा स्क्वेअर कॅन्सल होणार आहे. सो इट विल बी IM डिवायडेड बाय √2. Take the square root, so it will be this, for numerator part this square will get cancelled, आणि denominator ला square root येणार आहे. So IM divided by √2 is nothing but the IRMS value, आणि 1/√2 ची व्हॅल्यू काय येते, 0.707 into IM. ही झाली तुमची बाय अनालिटिकल मेथड RMS ची व्हॅल्यू. ऍक्च्युली RMS ची व्हॅल्यू 0.707 IMच आहे. तो फॉर्म्युला आहे तुमचा IRMS, जो तुम्हाला ग्राफिकल मेथडने मिळतो आहे. तोच पुटअप करून आपण जे अनालिटिकल मेथडनी एरिया फाइंड आउट केलेली आहे, त्या एरियाच्या फॉर्म्युलामध्ये आपण व्हॅल्यू पुटअप करून आपण हा फाइंड आउट केलेला आहे. IRMS इज नथिंग बट 0.707 into IM, किंवा IM डिवायडेड बाय √2. 1/√2 ची व्हॅल्यू म्हणजे 0.70. हे झालं करंट साठी. सिमिलरली वी कॅन कॅल्क्युलेट फॉर व्हॉट, व्होल्टेज. व्होल्टेज विल बी VRMS इज इक्वल टू VM डिवायडेड बाय √2 किंवा 0.707 into VM. आलं का लक्षात? पुन्हा सांगू अनालिटिकल मेथड. मॅम लक्षात. हा, काय झालं, समजलं मॅम. समजलं नाही? समजलं आहे. आहे. ओके, गर्ल्स दिस साइड, गर्ल्सचा काय रिस्पॉन्स? गर्ल्स Yes, ma'am. समजलं का?
Yes, ma'am. अजून एकदा रिपीट करू अनालिटिकल मेथड. रिपीट करा मॅम. ओके, सो अनालिटिकल मेथड मध्ये आपण काय करतो आहे, दिस इज द अनालिटिकल मेथड. वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट IRMS व्हॅल्यू. रूट मीन्स स्क्वेअर व्हॅल्यू. स्क्वेअर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतोय म्हणून नुसतं अल्टरनेटिंग करंट आय घ्यायचा नाही. हा अल्टरनेटिंग करंट आहे, जी पहिली साइन वेव्ह आहे छोटी, हा अल्टरनेटिंग करंट आहे आणि आपल्याला स्क्वेअर घ्यायचा आहे आयचा. मग आयचा स्क्वेअर घेताना जे काय पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आहेत त्याचा स्क्वेअर घेतला तर त्याचा दुप्पट येते. मग ही दुप्पट तुमची वेव्हफॉर्म झाली आहे आयची. आणि निगेटिव्ह व्हॅल्यू कुठलेही तुम्ही दुप्पट केलं, -2चं दुप्पट केलं तर तीच पॉझिटिव्ह येणार आहे 4. जिथे इथे समजा तुम्ही +2 घेतला आणि त्याचा 2 दुप्पट केलं तर 4 येणार आहे. इथं समजा तुम्ही 4 घेतला व्हॅल्यू, मॅक्झिमम व्हॅल्यू, तर त्याचे दुप्पट काय येणार आहे, 16 येणार आहे. तसंच जर तुम्ही इथं -4 घेतला आणि -2 घेतला तर त्याचे दुप्पट काय येणार आहे, 4 आणि 16च येते. म्हणजेच ही आय स्क्वेअर वेव्हफॉर्म ही सेम असते आहे फॉर पॉझिटिव्ह ऍज वेल एज निगेटिव्ह आय साठी. त्यामुळे ही वेव्हफॉर्म तुमची आय स्क्वेअरची झालेली आहे. आता या आय स्क्वेअर मध्ये अल्टरनेटिंग करंटची वेव्हफॉर्म कुठली आहे, ही आहे. त्याचा जर आयची वेव्हफॉर्म, ही आयची वेव्हफॉर्म आहे आणि त्याचं इक्वेशन काय असते अल्टरनेटिंग करंटचं, ते मी इथं लिहिलेलं आहे. द इक्वेशन फॉर अन अल्टरनेटिंग करंट विच इज वॅरिंग सायनोसॉइडली इज गिवन बाय आय इज इक्वल टू Im साइन ऑफ थिटा. हे झालं पहिलं इक्वेशन. आता त्या आय स्क्वेअर वेव्हफॉर्म जी आपण काढलेली आहे त्याच्यावर एक एलिमेंटरी स्ट्रिप घ्यायची आहे. मग ती घेतलेली आहे मी एलिमेंटरी स्ट्रिप. त्याची एलिमेंटरी स्ट्रिप काय आहे, ही एलिमेंटरी स्ट्रिप आहे, त्याची थिकनेस आहे d थिटा आणि त्याचा मिड ऑर्डिनेट आहे आय स्क्वेअर. मग एरिया काय झालेला आहे त्याचा आय स्क्वेअर इंटू d थिटा. आता एरियाचा स्ट्रिपचा झाला आहे, मला एरिया कशाचा पाहिजे आहे, पूर्ण हाफ सायकलचा. आणि हाफ सायकल स्टार्ट होते 0 to π पासून. मग इंटिग्रेट करा तो स्ट्रिप फ्रॉम 0 to π. सो इंटिग्रेशन घ्यायचं आहे आणि त्या इंटिग्रेशन मध्ये तुम्ही ती स्ट्रिपची व्हॅल्यू घ्यायची आहे. मग एरिया ऑफ द स्ट्रिप किती आली, आय स्क्वेअर इंटू d थिटा. एरिया ऑफ हाफ सायकल ऑफ आय स्क्वेअर वेव्हफॉर्म, हाफ सायकल कशाची, आय स्क्वेअर वेव्हफॉर्मची. तर इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π आणि ह्यामध्ये घेतलेली आहे ती स्ट्रिप आय स्क्वेअर इंटू d थिटा. आता आय ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, काय आयची व्हॅल्यू, Im साइन ऑफ थिटा. सो Im साइन ऑफ थिटा पुटअप करायचे. सो एरिया ऑफ हाफ सायकल ऑफ आय स्क्वेअर वेव्हफॉर्म विल बी Im स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा d थिटा. आता Im स्क्वेअर बाहेर घ्यायचा आहे आणि इंटिग्रेशन घ्यायचं आहे. तर इंटिग्रेशन साइन स्क्वेअरचा येत नाहीये, मग साइन स्क्वेअर कॉस मध्ये लिहा. सो 1 - cos 2 थिटा डिवायडेड बाय 2. 2 बाहेर घ्या तर इथे येणार आहे 1 - of cos 2 थिटा. 1चं इंटिग्रेशन घ्या आणि cos 2चं इंटिग्रेशन घ्या. 1चं घेतलं तर ते थिटा येते आणि cos 2 थिटाचं घेतलं तर काय येणार आहे, sin 2 थिटा डिवायडेड बाय 2 येते. ओके, मग थिटा जेव्हा घेतो तेव्हा त्याचे लिमिट्स पुट केल्यानंतर पाय -0 येणार आहे आणि Im स्क्वेअर डिवायडेड बाय 2 हे आत मल्टिप्लाय केल्यानंतर काय येतंय, sin 2 थिटा चं इंटिग्रेशन लिमिट्स पुट केलं तर sin 2π म्हणजे 0च येते आणि साइन ऑफ 2 × 0 म्हणजे साइन 0 काय येते, 0च येते. मग हे पूर्ण पार्ट 0 झालेला आहे तुमचा. ओके, मग राहिला फक्त हा पार्ट. सो व्हॉट यू विल गेट, Im स्क्वेअर डिवायडेड बाय 2 × π यू विल गेट. मग ही कशाची व्हॅल्यू झाली आहे, एरिया ऑफ हाफ सायकल. म्हणजे कसली, ही तुम्हाला पूर्ण ह्या दुप्पट जो वेव्हफॉर्म आहे त्याचा एरिया मिळालेला आहे. एरिया मिळाल्यानंतर आपण बेस लेंथला काय करतो, डिवाइड करतो आहे. म्हणजेच काय करतो, इथं आपण ऍडिशन घेतलेली आहे सगळ्याची. IRMS म्हणजेच काय, स्क्वेअर रूट ऑफ I1 I2 I3 In स्क्वेअर. म्हणजे आपण आय स्क्वेअरचे सगळे ऍडिशन घेतलेले आहे. त्या इन्स्टंटला जे काही तुमचे मिड ऑर्डिनेट असतील त्याच्या सगळ्याची आपण ऍडिशन घेतलेली आहे. म्हणजे तुम्ही एरिया फाइंड आउट केलेले आहे. हा पार्ट म्हणजेच काय, तुमचा एरिया झालेला आहे आणि n म्हणजेच काय, डिवायडेड बाय बेस लेंथ ऑफ हाफ सायकल. ओके, मग ते IRMS व्हॅल्यू झालेली आहे. मग त्यामध्ये पुटअप करूया आता आपण. मग त्यामध्ये मी पुटअप केल्यानंतर हा तुमचा एरिया ऑफ हाफ सायकल ऑफ आय स्क्वेअर झाला. मग IRMS म्हणजेच काय, न्यूमरेटर पार्ट म्हणजे एरिया ऑफ हाफ सायकल ऑफ आय स्क्वेअर झालेला आहे आणि डिनॉमिनेटर पार्ट म्हणजे n च्या ऐवजी तिथं काय लिहायचं, बेस लेंथ ऑफ हाफ सायकल लिहायचं. मग एरिया तर कॅल्क्युलेट केलाय, Im स्क्वेअर इंटू π डिवायडेड बाय 2 आणि बेस लेंथ काय आहे हाफ सायकलची, पायच आहे. बेस लेंथ काय, 0 to π म्हणजे पाय आहे. मग पाय सबस्टिट्यूट करा आणि इथं Im स्क्वेअर π डिवायडेड, हा पाय आणि बेस लेंथ मधला पाय काय होतो, कट होतो. तर तुम्हाला मिळतं Im स्क्वेअर डिवायडेड बाय 2 दॅट इज IRMS स्क्वेअर रूट मध्ये. तर मग स्क्वेअर रूट जर तुम्ही काढलं तर इथं Im डिवायडेड बाय काय येणार आहे, √2 येणार आहे.
सो इट विल बी IM डिवायडेड बाय √2 IRMS व्हॅल्यू. 1/√2 म्हणजेच आपण 0.707 इंटू IM. ही झाली तुमची IRMS ची व्हॅल्यू बाय अनालिटिकल मेथड. So similarly, VRMS can be calculated as VM divided by √2 or VRMS is equal to 0.70 into VM. Okay with this? Yes, ma'am. Yes, ma'am. So that is about the analytical and graphical method of what? RMS value. Root means square value. Okay. आता आपण दोन फॅक्टर बघणार आहोत and that factor will be nothing but peak. आता आपण एम्प्लिट्यूड बघितले बघा. एम्प्लिट्यूड आपण बघितलं. एम्प्लिट्यूड म्हणजेच काय? मॅक्झिमम व्हॅल्यू. ओके. और पीक व्हॅल्यू तुम्ही बघताय. आता या वेव्हफॉर्मची वेव्हफॉर्मचा हा कन्सिडर अल्टरनेटिंग करंट कन्सिडर केलेला आहे. माझी पीक व्हॅल्यू काय आहे? VM आहे. मॅक्झिमम पीक व्हॅल्यू काय आहे? पॉझिटिव्ह VM आहे. आणि निगेटिव्ह मध्ये माझी मॅक्झिमम व्हॅल्यू काय आहे? -VM. मग हा झाला तुमचा एम्प्लिट्यूड VM किंवा -VM एम्प्लिट्यूड किंवा पीक व्हॅल्यू झालेली आहे. आता पीक टू पीक व्हॅल्यू म्हणजेच काय आहे? पीक टू पीक म्हणजेच काय? पीक घ्यायचं आहे पॉझिटिव्हचं आणि पीक दुसरं कुठलं घ्यायचं आहे? निगेटिव्हचं पीक घ्यायचं आहे. आणि कुठनं पॉझिटिव्ह पासून स्टार्ट होत आहे ते निगेटिव्ह पीक पर्यंत तुम्ही जायचं आहे. ही जी व्हर्टिकल लाईन आहे, पॉझिटिव्ह कुठे येते ते बघायचे, निगेटिव्ह पीक कुठे येते ते बघायचं. दॅट विल बी व्हॉट? पीक टू पीक व्होल्टेज. दॅट विल बी व्हॉट? पीक टू पीक व्हॅल्यू. पीक टू पीक व्हॅल्यू किती आहे? इथं VM आहे आणि इथं पण VM आहे. सो VM प्लस VM व्हॉट इट विल गेट? ट्वाइस VM. सो पीक टू पीक व्हॅल्यू किती आलेली आहे? ट्वाइस VM आली. आलं का लक्षात? येस. हे विचारलेलं आहे MCQ ला. व्हॉट इज द पीक टू पीक व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग क्वांटिटी? व्हॉट इज दॅट? इफ पॉझिटिव्ह मॅक्झिमम व्हॅल्यू इज VM and negative value is -VM, what is peak to peak value? That will be addition of this peak and this peak, that is twice VM. Okay with this? Yes, ma'am. आता तुम्हाला ऍव्हरेज व्हॅल्यू माहिती आहे. कुणी सांगू शकेल काय ऍव्हरेज व्हॅल्यू काय फॉर्म्युला? V ऍव्हरेज किंवा I ऍव्हरेज फॉर्म्युला काय आहे त्याचा? जसा IRMS 0.707 इंटू IM आहे, तसा I ऍव्हरेज किंवा V ऍव्हरेजचा फॉर्म्युला काय? काय आहे? सकाळीच घेतलं होतं की आपण. काय आहे? Twice VM upon pi. ट्वाइस VM अपॉन पाय. आणि ट्वाइस VM अपॉन पाय 2 डिवायडेड बाय पाय म्हणजे व्हॅल्यू काय ती? 0.707 आहे, तशी ती व्हॅल्यू काय ती? 0.637. 0.637 इंटू VM. म्हणजे V ऍव्हरेज इज नथिंग बट V ऍव्हरेज इट इज इक्वल टू ट्वाइस VM डिवायडेड बाय पाय किंवा 0.637 इंटू VM. आणि IRMS म्हणजेच काय? VM डिवायडेड बाय √2. VRMS इज नथिंग बट VM डिवायडेड बाय √2 किंवा VRMS 0.707 इंटू VM. हे आपल्याला मिळालेलं आहे. हे पाठ असायला पाहिजे, लक्षात घ्या बरं का. नाही तर MCQ आले की मग पुन्हा काय आहे काय माहित नाही कसं आहे असं होईल. पाठ करून घ्या. आता फॉर्म फॅक्टर आणि पीक फॅक्टर ह्या तीन जे व्हॅल्यूज आहेत, पीक टू पीक व्हॅल्यू किंवा मॅक्झिमम व्हॅल्यू, नंतर RMS व्हॅल्यू किंवा ऍव्हरेज व्हॅल्यू, देर यामध्ये तिघांमध्ये काय आहे? रिलेशन आहे. आणि ते रिलेशन आपण डिफाईन करणार आहे बाय युझिंग फॉर्म फॅक्टर अँड पीक फॅक्टर. So I have written here, there exists a definite relation between what? Peak value, average value and RMS value of an alternating quantity. This relation, it is expressed by the factor, and that factor it is nothing but it is called as what? Form factor and peak factor. म्हणजे पीक व्हॅल्यू मध्ये, पीक व्हॅल्यू म्हणजे पीक टू पीक नाही म्हणत, पीक व्हॅल्यू म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू. ओके. एम्प्लिट्यूड म्हणजे पीक व्हॅल्यू, ऍव्हरेज व्हॅल्यू आणि RMS व्हॅल्यू मध्ये एक रिलेशन आहे आणि ते रिलेशन आपण एक्सप्रेस करतोय बाय व्हॉट? 2 फॅक्टर. आणि ते फॅक्टर कुठले आहेत? फॉर्म फॅक्टर आणि पीक फॅक्टर. मग ते काय आहे फॉर्म फॅक्टर आणि पीक फॅक्टर म्हणजे ते मी तुम्हाला सांगते आता. ओके. सी फॉर्म फॅक्टर. फॉर्म फॅक्टर म्हणजेच काय आहे? द रेशो ऑफ
the ratio of RMS value of that of average value. फॉर्म फॅक्टर म्हणजे लक्षात ठेवायचं आहे. फॉर्म फॅक्टर म्हणजे काय? RMS divided by average. RMS value divided by average value of an alternating quantity is known as form factor. And the value of form factor depends upon type of waveform. तुमची टाइप ऑफ वेवफॉर्म कशी आहे? सायनोसोडल आहे, ट्रायंग्युलर आहे का स्क्वेअर वेव्ह आहे, त्याच्यावर डिपेंड आहे. देन इट्स लिस्ट व्हॅल्यू काय आहे? फॉर्म फॅक्टर ची लिस्ट व्हॅल्यू आहे 1. कशासाठी? ट्रायंग्युलर आणि स्क्वेअर वेव्ह साठी. And the value may be as high as 5 for other type of waveform. But for sinusoidal alternating voltage or current, साइन वेव्ह साठी, साइन वेव्ह व्होल्टेज आणि करंट साठी फॉर्म फॅक्टर काय आहे? मध्ये आपण कॅल्क्युलेट करणार आहे. आपण RMS व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आहे, ऍव्हरेज व्हॅल्यू पण कॅल्क्युलेट केली आहे. RMS डिवायडेड बाय ऍव्हरेज घ्यायचंय, दॅट विल बी फॉर्म फॅक्टर. सो व्हॉट इज RMS व्हॅल्यू? 0.707 into VM. And what is average value? 0.637 into VM. हे VM आणि VM कॅन्सल होते. हे डिवाइड केलं दोन्ही पार्ट, तर तुम्हाला व्हॅल्यू काय येते? 1.11. म्हणजे फॉर्म फॅक्टर फॉर सायनोसोडल अल्टरनेटिंग क्वांटिटी काय आहे? 1.11 आहे. फॉर्म फॅक्टर फॉर ट्रायंग्युलर अँड स्क्वेअर वेव्ह इट इज 1 and it may be as high as 5 for other type of waveform. And form factor म्हणजे काय? रेशो ऑफ RMS to that of average value of an alternating quantity. And for sinusoidal waveform, form factor is 1.11. अलग लक्षात? Yes, ma'am. Okay. Similarly, go for peak factor. Peak factor म्हणजेच काय आहे? Peak factor ला न्यूमरेटर पार्ट पीक व्हॅल्यूज येणार आहे, मॅक्झिमम व्हॅल्यू. द रेशो ऑफ मॅक्झिमम व्हॅल्यू टू दॅट ऑफ RMS व्हॅल्यू. कसं लक्षात ठेवायचं बघा, दोन्हीकडे डिनॉमिनेटर पार्ट RMS आहे. फक्त फॉर्म फॅक्टरला काय आहे? तुमचं ऍव्हरेज व्हॅल्यू येते आहे न्यूमरेटरला, तर पीक फॅक्टरला पीक व्हॅल्यू येणार आहे, मॅक्झिमम व्हॅल्यू. असं लक्षात ठेवायचं. दोन्हीकडे फॉर्म फॅक्टर आणि पीक फॅक्टर मध्ये कन्फ्युज होऊ नका. फॉर्म फॅक्टर आणि पीक फॅक्टर दोन्हीकडे डिनॉमिनेटर पार्ट कुठला येणार आहे? तुमचा RMS पार्ट येणार आहे. खरं जेव्हा पीक फॅक्टर असेल तेव्हा पीक व्हॅल्यू म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू येणार आहे. मग राहिलं काय? पीक झालं, ऍव्हरेज RMS झालं, तर राहिलं काय? तुमचं ऍव्हरेज. मग फॉर्म फॅक्टरला न्यूमरेटर पार्ट काय येतो आहे? सॉरी, न्यूमरेटर पार्ट काय येणार आहे? दॅट इज RMS. So ratio of what? Maximum value to that of RMS value. Okay. Ratio of maximum value to that of RMS value of an alternating quantity is called as a peak factor. Sorry, वेगवेगळे आहेत बरं का डिनॉमिनेटर. मला वाटतं सेम डिनॉमिनेटर आहेत का काय? So ratio of maximum value to that of RMS value, it is nothing but it is called as what? Peak value. Peak divided by RMS. आणि तिथे RMS divided by average येते. पीक फॅक्टर बघा, पीक व्हॅल्यू डिवायडेड बाय RMS करा. पीक व्हॅल्यू काय असते? नेहमी आपली VM किंवा IM असते. VM डिवाइड RMS काय? 0.707 इंटू VM. VM कॅन्सल होतं आणि 1 डिवायडेड बाय 0.707 काय येते? 1.41. दॅट इज द पीक फॅक्टर व्हॅल्यू. And many times this is asked for MCQ. What is the form factor for alternating quantity sine wave? And what are the peak factor? Peak factor it is also called as crest factor. तर तिथे लिहून घ्या, crest. CREST. Peak factor it is also called as the crest factor. अलग लक्षात? Yes, ma'am. Okay, so here only we will stop and tomorrow we will take the next part of the remaining phase and phase difference. What is phase and phase difference? After that many parts are there, we will take. Okay with this? इथपर्यंत लक्षात आले? Yes, ma'am. In AC single AC circuit, what we have seen? Definition of AC voltage and AC current, generation of alternating quantity. त्याचे इक्वेशन काय आहे ते आपण बघितलेलं आहे. I is equal to Im sin of theta, V is equal to Vm sin of theta. After the generation, we have taken what? काय घेतलंय नंतर? Terminology we have taken, small definitions we have taken before the generation, and after the generation part we have taken the average value. The second is nothing but what? RMS value, and then we have taken the form factor, peak factor. Okay. Okay, give me the present roll number. I will directly go for the participant. Roll number 1. 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 roll number. 6 आहे, 7 आहे, 8 आहे, 9. 5 and 6. 5 and
9 आहे का प्रेझेंट? 5 and 9. 5 is absent, 9 is absent. Okay, wait 1 minute. 5 and 9. Next after that 10 is 11. 11 आहे का? 11 नाहीये. 12 आहे, 13 आहे, 14 आहे, 15 आहे, 16 आहे, 17. 17 नाहीये. 18 पण नाही वाटतं. 17, 18 नाही. 11, 17, 18. आफ्टर दॅट 20 आहे का? 20 नो. 21 आहे, 22 सगळे सबसेंट आहेत का? 20 नाहीये, 21 आहे, 21 आहे, 22 आहे, 23, 24 नाहीये, 25 नाहीये, 26, 27, 28, 29 नाहीये, 30 आहे, 31 नाहीये, 32 आहे, 33 आहे, 34 नाहीये, 35 नाहीये, 36 आहे, 37 आहे, 38, 39 आहे, 40. Yes, ma'am. 41 absent. 42 आहे, 43 आहे, 44, 45, 46, 47, 48, 49 absent. 50 आहे, 51, 52, 53, 54 नाहीये, 55, 56, 57, 58, 54 नाहीये. 50 झाल्यानंतर 60 Yes, ma'am. हे आहे, 61 absent. 62 Yes, ma'am. 62 आहे का? आहे. 63 absent. 64 present आहे. 65 आहे, 66 आहे, 67 absent, 68 absent, 69 70 आहे, 71. Okay, many students are absent. I will take the strict actions after that. Okay, we will stop here and tomorrow we will conclude the next part.